नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन शिष्यवृत्ती पंचायत समिती राजुरा जिल्हा परिषद चंद्रपूर या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत या उपक्रमाची प्रेरणा माननीय विजयजी परजाके सर, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती राजुरा तथा सहकार्य सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्र प्रमुख, सर्व विषय साधन व्यक्ती तथा सर्व मार्गदर्शक शिक्षक मिशन शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन यामध्ये आज विषय गणित आणि घटक पाहणार आहोत संख्या ज्ञान। या घटकावर मार्गदर्शन करताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी 1 ते 100 पर्यंत सर्व संख्या या ठिकाणी लिहिलेल्या दाखवणार आहोत। बघा, सगळ्या संख्या तुम्हाला दिसतील। तुम्ही म्हणाल की सर जी आम्हाला तर पहिलीच माहित आहे हे 1 ते 100 पर्यंतच्या संख्या, मग तुम्ही कसं काय देऊन राहिले? तर मित्रांनो, तुम्हाला सगळं माहीत जरी असेल तरी यामध्ये आपण नवीन ज्ञान शोधणार आहोत। ते कसं? बघा, या ठिकाणी तुम्हाला सगळ्या संख्या दिसत आहे। यामध्ये 1 पासून 100 पर्यंत 1 हा अंक किती वेळा येतो असा प्रश्न जर विचारला तर मग आपण विचार करायला लागतो। तर ते आपल्याला काढता आलं पाहिजे। मी 1 तुम्हाला काढून दाखवतो। जसं 1 हा अंक किती वेळा येते बघा, जसं 1 2 3 बघा इथं गोल होत आहे। तेवढ्या संख्यामध्ये 1 हा अंक आहे। या सर्व संख्यामध्ये 1 हा अंक आहे। आता बघा, या सगळ्या गोल झालेल्या संख्या जर तुम्ही मोजल्या तर त्या 20 संख्या दिसतील तुम्हाला। किती संख्या दिसतील? 20 संख्या दिसतील। आणि 1 हा अंक किती वेळा येतो म्हटलं तर तो 21 वेळा येतो, कारण 11 मध्ये 1 हा अंक 2 वेळा आलेला आहे। तर विचार करा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची आपण इथं तुम्हाला करून दाखवलेलं आहे आणि हे तुम्हाला स्वतः मोजून पाहायचं आहे। मायावर विश्वास ठेवू नका, कारण तुम्ही स्वतःचं ज्ञान स्वतः घ्या। बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या येणाऱ्या संख्यामध्ये अंक पाहू। 0 हा अंक किती वेळा येतो? 11 वेळा येतो। 0 हा अंक 11 वेळा येतो आणि 0 हा अंक असणाऱ्या संख्या आहेत 10, कारण 100 मध्ये 0 2 वेळा येतो, म्हणून एक संख्या मायनस झाली। 1 हा अंक किती वेळा येतो पहा, 21 वेळा येतो आणि संख्या आहेत 20। 2 हा अंक किती वेळा येतो पहा, 20 वेळा येतो 2 हा अंक आणि संख्या आहेत 19। 2 ते 9 सगळ्या संख्याचं सारखं आहे, म्हणजे 2 हा अंक 20 वेळा येतो आणि संख्या आहेत 19। 3चंही तसंच आहे, 20 वेळा येतो आणि संख्या आहेत 19। 4 हा अंक सुद्धा 20 वेळा येतो आणि संख्या आहेत 19। विचार करा, 5 हा अंक 20 वेळा येतो आणि संख्या आहेत 19। पुन्हा बघा, 6 हा अंक 20 वेळा येतो आणि संख्या आहेत 19। 7 सुद्धा तसाच आणि 8 सुद्धा तसाच। बघा, 9 सुद्धा 20 वेळा येतो 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये आणि संख्या आहेत 19। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी 1 ते 100 पर्यंत तुम्हाला करून दाखवलं। तुम्ही 11 ते 100 करून पहा काय होते ते विचार करा। 51 ते 100 करून पहा काय होते ते विचार करा। या ठिकाणी तुम्हाला 0 11 वेळा येतो, संख्या 10 आहे। 1 हा अंक 21 वेळा येतो, संख्या 20 आहे। आणि 2 पासून 9 पर्यंतचे सर्व अंक 20 वेळा येतात आणि संख्या आहेत 19। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या संख्या ज्ञानावर आधारित खूप सारे प्रश्न असतात। कसे असतात बघूया। 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6च्या पट्टीतील किती संख्या आहेत? 6च्या पट्टीतील म्हणजे 1 ते 100 पर्यंत 6च्या पट्टीतील म्हणजे 6 भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या किती आहे? बिलकुल छोटी ट्रिक सांगतो तुम्हाला। ट्रिक्स काय करायचं, 100ला 6ने भागायचं। 100ला 6ने भागायचं, पूर्ण वेळ किती वेळ भाग जाते ते पाहायचं। हा जर भागाकार केला तर उत्तर येते 16। मग 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6च्या पट्टीतील संख्या आहे 16। बघा, दुसरं एक उदाहरण आहे। 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 14च्या पट्टीतील किती संख्या आहे? आता 14च्या पट्टीतील विचारलं, मग ट्रिक्स तेच, 100ला 14ने भागणे आणि 14चा पाडा 100 पर्यंत म्हणजे पूर्ण वेळ भाग गेला पाहिजे। जसं 14 7 98, मग काय झालं? उत्तर काय येईल याचं? 7। 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 14च्या पट्टीतील संख्या आहे 7।
आता तुम्हाला 15च्या पट्टीतील विचारतील, कधी 8च्या पट्टीतील विचारतील, तर याच पद्धतीनं करून पाहायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये समसंख्या आणि विषम संख्या. समसंख्या म्हणजे काय आणि विषम संख्या म्हणजे काय ते आपण पहिले पाहणार आहोत. जसं मी काही इथं संख्या लिहिल्या 1 ते 20 पर्यंत संख्या लिहितो बघा. 1 ते 20 पर्यंत सर्व संख्या लिहिल्या मी. 20 पर्यंत करून दाखवलं तुम्हाला. 2ने भाग जाणाऱ्या कोणकोणत्या संख्या आहेत ते पाहू. 2ला 2ने जाते, 4ला जाते, 6ले जाते, 8ला जातात, 10ला जातात, 12ला जातात, 14ला, 16ला, 18ला, 20ला. आता विचार करा, या संख्यांना 2ने भाग जातो बघा. ज्या संख्यांना 2ने निशेष भाग जातो, आता निशेष म्हणजे याच्या पूर्वी सांगितलं तुम्हाला बाकी शून्य राहतो, त्या संख्यांना म्हणतात समसंख्या. जसं समसंख्या कोणती आहे म्हणाल तर या ठिकाणी तुम्हाला 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20 या सर्व समसंख्या आहेत. आणि या समसंख्याच्या एकक स्थानी, तुम्हाला एकक स्थान आणि दशक स्थान माहित आहे नाही का, तर या सर्व समसंख्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 हे अंक असतात. 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल किंवा 0 यापैकी कोणताही जरी अंक असेल एकक स्थानी तर ती संख्या समसंख्या होते. आता 2ने भाग न जाणाऱ्या संख्या म्हणजे ज्या संख्यांना 2ने भाग जात नाही अशा संख्या कोणत्या आहेत? 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 11 आहे, 13 आहे, 15 आहे, 17, 19. आता बघा, ज्या संख्यांना 2ने निशेष भाग जात नाही त्या संख्यांना म्हणतात विषम संख्या. कोणती संख्या म्हणतात? विषम संख्या. आता सम आणि विषम समजलं तुम्हाला. ज्याला 2ने भाग जातो त्याला सम आणि 2ने भाग जात नाही त्याला विषम. आता विचार करूया, विषम संख्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही अंक असतात विषम संख्यामध्ये. मग 1 ते 100 पर्यंत एकूण समसंख्या आहे 50 आणि 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये विषम संख्या आहे 50. आता इथं तुम्हाला दिसलं 1 ते 20 केलं मी तर 10 समसंख्या आहे आणि 10 विषम संख्या. तुम्ही जरी मोजून पाहिलं तरी तुम्हाला लक्षात येईल 10 समसंख्या आणि 10 विषम संख्या. पुन्हा पाहूया आपण. आता यावर आधारित, या संख्या ज्ञानावर आधारित तुम्हाला कसे उदाहरण असतात ते पाहू. 1, 0, 7, 3, 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती तयार होईल? 5 अंकी संख्या तयार करायची आहे, अंक देऊन आहे 5 आणि 5 अंकी तयार करायची आहे. मग आपण ट्रिक्स लक्षात ठेवा. लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर अंक चढत्या क्रमाने लिहायचे. असा लहानापासून मोठ्यापर्यंत चढत्या क्रमाने लिहायचं. असं जर लिहिलं तर कोणती संख्या तयार होईल विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही म्हणाले 0 लहान आहे, पुढं लिहिला, नंतर 1 लिहिला, नंतर 3 लिहिले, नंतर 5 लिहिले, नंतर 7 लिहिले. पण इथं जी संख्या तयार झाली ती 5 अंकी संख्या नाही आहे का? नाही. मग काय करायचं? 0 नंतर जो 1 आहे तो आधी लिहायचा. म्हणजे काय झालं पहा, 1 नंतर 0 लिहिला म्हणजे आता संख्या झाली 10,357. ही 10,357 ही जी संख्या तयार झाली ती 5 अंकी संख्या आहे. कोणत्या अंकापासून तयार झाली? 10735. ओके, तर या अंकापासून तयार होणारी संख्या आहे 10,357. पुन्हा एक उदाहरण पाहू आपण. 10735 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. आता मोठ्यात मोठी तयार करायची आहे म्हणजे मग अंक ट्रिक्स आहे आपली उतरत्या क्रमाने लिहायची. कसे? मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी अंक उतरत्या क्रमाने लिहावे. मग कोणती संख्या तयार होईल? आपण उतरत्या क्रमाने अंक लिहिले म्हणजे 7 नंतर 5 नंतर 3 नंतर 1 नंतर 0. तर मग संख्या तयार झाली 75,310. 4, 1, 8, 2 हे एकदाच वापरून 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची आहे.
सम आणि विषम तुम्हाला सांगितलंच. तर बघा ट्रिक्स आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी अंक उतरत्या क्रमाने लिहावे. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, मग उतरत्या क्रमाने जर लिहिला आपण तर पहिला 8 अंक येतील, नंतर 4 येतील, नंतर 2 येतील आणि नंतर 1 येईल. पण एकक स्थानी या संख्येच्या 1 आहे दिसते तुम्हाला. मग एकक स्थानी 1 असेल तर ती समसंख्या होऊ शकत नाही, ती विषम संख्या आहे, ही समसंख्या नाही. म्हणून काय केलं, 2 हा सम असणारा अंक आहे म्हणून तो अंक आपण शेवटी लिहिला. मग संख्या तयार झाली 8412. दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी समसंख्या आहे 8412. आता बघा दुसरं उदाहरण, 7394 हे अंक वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल. अंक 4च दिले आणि 5 अंकी संख्या तयार करायची. तर मग आपण काय करणार पहा, तुम्ही अशी संख्या तयार कराल 9743 उतरत्या क्रमाने जर लिहिलं मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. पण ही 4च अंकी संख्या झाली. मग काय करणार, जो मोठा अंक आहे, सर्वात मोठा जो अंक आहे तो अंक डबल लिहिणे, म्हणजे तेव्हा 5 अंकी संख्या तयार होईल. म्हणजे आपण 9 डबल लिहिले, काय झालं आता 99743 ही संख्या तयार झाली. तर या अंकापासून 5 अंकी तयार होणारी संख्या आहे 99743. एक स्वाध्यायासाठी तुम्हाला एक प्रश्न देतो मी. सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांचा गुणाकार किती. आता कृती काय करणार आपण, सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या आहे 998. सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999 आहे, पण 999 ही विषम संख्या आहे. मग त्याच्या आधीची लिहिली आपण 998 गुणिला सर्वात लहान मूळ संख्या आपण पाहिला 2. मग या दोघांचा जर गुणाकार केला तर तो येतात 1996. आता दुसरे एक उदाहरण आहे, 5 अंकी लहानात लहान संख्या व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या याच्यातील फरक किती. फरक म्हणजे वजाबाकी, फरक म्हणजे वजाबाकी होते. पाहूया, 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे आपण पाहू. 10,000 ही 5 अंकी लहानात लहान संख्या आहे. त्यामधून वजा करायची आहे कोणती संख्या, 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. समसंख्या नाही विचारली, आता विषम संख्या विचारली आहे. म्हणून 1000 ही समसंख्या होती 4 अंकी, विषम संख्या विचारली म्हणजे पुढची घेतली आपण 1001. आणि ही जर वजाबाकी केली तर उत्तर येतात 8999. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला अनेक प्रश्न तयार करा, तुम्ही स्वतः तयार करा प्रश्न आणि स्वतः उत्तर शोधत जा. या प्रकारच्या उदाहरणाचा तुम्ही सराव करा आणि चाचणी सोडवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.